वाटतंय की मानधन जे आहे ते काही रखडलेलं नाही. आम्ही वेळोवेळी त्या संदर्भातला आढावा घेत असतो आणि मानधन जे वेळेवर त्यांच्यापर्यंत उपलब्ध व्हावं या दृष्टिकोनातून विभाग आम्ही त्याच्यावर अतिशय बारकाईने लक्ष केंद्रित करून असतो. महिना टू महिना त्यांचं मानधन जे आहे हे त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. एप्रिल महिना मार्च महिन्याचं बजेट सादरीकरण झाल्यानंतर साधारणपणे एप्रिल महिन्यामध्ये नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात करत असताना एक 5-10 दिवसांचा विलंब होत असतो, पण हा रुटीन असतो, हा दरवर्षी होत असतो. त्याच्यामध्ये कारण ते जे ट्रान्झिशन असतं ते त्या निमित्ताने म्हणजे नवीन वर्षाच्या ह्याच्यामध्ये होत असतं, त्यामुळे ते प्रत्येक जो विभाग असतो त्याच्यामध्ये हा मार्च ते एप्रिल जो असतो, मार्च एंडिंग आणि एप्रिल महिना नवीन आर्थिक वर्ष, तर याच्यामध्ये जो काही एक थोडा ग्लिच असतो 10-15 दिवसाचा, हा रुटीन असतो. पण मानधन कुठल्या महिन्याचं त्यांचं रखडत नसतं आणि आम्ही त्या संदर्भामध्ये अतिशय लक्ष केंद्रित म्हणजे प्रॉपर त्याच्यावर आम्ही लक्ष ठेवू. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो बघा, लाडक्या बहिणीबद्दल खूप मोठी गुड न्यूज आलेली आहे. मित्रांनो बघा, लाडक्या बहिणीबद्दल आज सर्वात मोठी अपडेट आज आपण बघणार आहोत. मित्रांनो बघा, एप्रिल महिन्याचा हप्ताची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. एप्रिल महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार, अदिती तटकरे मॅडम यांनी माहिती दिली. मित्रांनो बघा, आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत की लाडकी बहीण योजनेचे पैसे हे नेमके कधी येणार आणि लाडकी बहीणचे हे जे एप्रिल महिन्याचे पैसे आहे हे यायला उशीर का झाला, यामागील कारण व संपूर्ण माहिती ही आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत. मित्रांनो बघा, काही जिल्ह्यातील महिलांना बघा लाडक्या बहिणीचे पैसे आलेले आहे. जर तुम्हाला आले असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मित्रांनो बघा, काही आता तुमच्या जिल्हा हा कोणता आहे ते मला कमेंट करून सांगा, जेणेकरून मी तुम्हाला सांगेल की तुम्हाला पैसे कधी येतील. मित्रांनो बघा, लाडक्या बहिणीचे जे पैसे आहे हे जिल्ह्यानुसार वाटप करणे सुरू झालेले आहे. आता बघा, महायुती सरकारने लाडक्या बहिणीचा एप्रिल महिन्याच्या हप्त्याकडे डोळे लावून बसले आहेत. महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे मॅडम यांनी अक्षय तृतीयेची ही जी तारीख दिली होती ही तारीख गेलेली आहे. खात्यात मात्र पैसे जमा होतील असे त्यांनी सांगितले होते की अक्षय तृतीयेला पैसे येणार, पण अक्षय तृतीयेला पैसे आलेले नाही. आता एप्रिल हे सरला, मात्र आतापर्यंत कुठलीच नवीन अपडेट आली नव्हती. पण आता मित्रांनो एक नवीन अपडेट पुढे आलेली आहे. ती अपडेट ही आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत, तो व्हिडिओला नक्की पूर्ण बघा. बघा, महायुती सरकारच्या लाडक्या बहीण आता एप्रिल महिन्याच्या हप्त्याकडे डोळे लावून बसल्या आहेत. महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी अक्षय तृतीयेच्या औचित्यावर बहिणींच्या खात्यात जमा होतील असे सांगितले होते. मित्रांनो बघा, अक्षय तृतीयेला पैसे येतील असं अदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलं होतं. मात्र एप्रिलचा महिना पूर्ण गेलेला आहे व आता मे सुरू झालेला आहे, मात्र आतापर्यंत कोणाच्याच खात्यात पैसे आले नाही. एप्रिलचा महिना पूर्ण संपलेला आहे. मात्र बघा, आता महिला सरला असून अद्याप महिलांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाहीत. या संदर्भात अदिती तटकरे मॅडम यांनी नवीन माहिती दिलेली आहे. मित्रांनो बघा, अदिती तटकरे मॅडम यांनी आता एप्रिलचा महिना सरलेला आहे व त्यांनी आता 1 मे रोजी जे कार्यक्रम झाला होता महाराष्ट्र दिनानिमित्त, त्या कार्यक्रमामध्ये नवीन माहिती दिलेली आहे. ती माहिती आपण बघूया. बघा, येत्या 2 ते 3 दिवसात खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. मित्रांनो बघा, अदिती तटकरे मॅडम यांनी माहिती दिलेली आहे की येत्या 2 ते 3 दिवसात तुमच्या खात्यात पैसे येणार आहे म्हणून. मित्रांनो बघा, अदिती तटकरे मॅडम यांनी ट्विट करून ही माहिती दिलेली आहे. ट्विट करण्यात संदर्भात माहिती दिली आहे. ट्विटमध्ये त्यांनी लिहिले की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा सन्मान निधी पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात आधार लिंक असलेल्या बँक अकाउंटमध्ये लवकरच येणार आहे. मित्रांनो बघा, तुमच्या अकाउंट लिंक असेल आधार कार्डला, जर तुमच्या आधार कार्डला जे अकाउंट लिंक असेल मित्रांनो, त्या अकाउंटमध्ये तुमचे पैसे लवकरच आता येणार आहे. 2 ते 3 दिवसात हे पैसे तुम्हाला येणार आहे अशी माहिती अदिती तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे. बघा, पुढील 2 ते 3 दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि सर्व पात्र लाभार्थ्यांना निधी थेट त्यांच्या खात्यात प्राप्त होईल. मित्रांनो बघा, आता ही जी प्रक्रिया आहे हप्ता वाटप करण्याची ही सुरू झालेली आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि लवकरच आता लाडक्या बहिणीच्या खात्यात हे पैसे येणार आहे. व त्यांनी बघा एक इथे हप्ता उशिरा मिळण्याचे कारण सुद्धा दिलेले आहे. बघा, हप्ता उशिरा मिळण्याचे कारण नेमके काय हे आपण इथे आता बघूया. बघा, मी तुम्हाला जो सर्वप्रथम जो व्हिडिओ दाखवला त्या व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितलं की हप्ता उशिरा का मिळाला म्हणून, ते मी तुम्हाला आता एक्सप्लेन करून सांगतोय. बघा,
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत जे पात्र लाभार्थी महिलांना महिना अखेरीस 25 तारखेपर्यंत पैसे मिळतात. मित्रांनो बघा 25 तारखेपर्यंत पैसे देण्यात येत असतात महिन्याच्या शेवटपर्यंत. बघा एप्रिल महिन्याचं मात्र पैसे खात्यात जमा झालेले नाहीत. मित्रांनो बघा एप्रिल महिना हा संपला, पूर्ण प्रकारे एप्रिल महिना हा संपलेला आहे व आतापर्यंत लाडक्या बहिणीचे पैसे का आले नाही. त्यामुळे महिलांना या महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. मात्र एप्रिल महिना हा आर्थिक वर्षाच्या सुरुवातीचा महिना असल्याने हप्ता जमा होण्यास विलंब झाल्याची माहिती आहे. मित्रांनो बघा एप्रिल महिना जो आहे हा शेवटचा महिना आहे. बघा तुम्ही मार्च एंडिंग म्हणून ऐकलं असेल. मार्च एंडिंग हे वर्षाचं शेवटचं असतं आणि जेव्हा मार्च एंडिंग होत असते त्याच्यानंतर मग एक नवीन आर्थिक वर्ष सुरू होत असते आणि नवीन आर्थिक वर्ष सुरू झाल्यावर आपल्याला लगेच व्यवहार करता येत नाही. तर त्याबद्दल अदिती तटकर मॅडम यांनी सांगितलं की आता आम्ही नवीन व्यवहार सुरू करणार आहे व त्यात तुम्हाला पैसे वाटप सुरू करणार आहे. यातच अदिती तटकर मॅडम यांनी लवकरच महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याची माहिती दिली आहे. मित्रांनो बघा एक नवीन वर्ष जेव्हा चालू होत असते आणि एक जुनं वर्ष जेव्हा संपते, जसं की मार्च एंडिंग मध्ये पूर्ण जे आर्थिक व्यवहार आहे हे संपत असते व मार्चच्या नंतर एक नवीन वर्षाची सुरुवात इथे होत असते. आता हे नवीन वर्षाची सुरुवात असल्याने मार्च एंडिंग झालं, आता एप्रिल झालं, मग आता तुम्हाला लवकरच लाडक्या बहिणीचे जे पैसे आहे हे आता खात्यात यायला सुरुवात होणार. बघा आता हे जे व्यवहार आहे हे सुरू झालेले आहे. जी पूर्ण प्रक्रिया आहे लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे टाकण्याची पूर्ण जी प्रतीक्षा आहे ही आता संपणार व पैसे तुम्हाला लवकरच तुमच्या खात्यात आता जमा होणार आहे. मित्रांनो बघा लाडक्या बहिणीबद्दल अदिती तटकर मॅडम यांनी माहिती दिलेली आहे. बघा लाडकी बहीण योजना जे पण पात्र महिला आहेत त्यांना 1500 रुपयांचा मानधन देण्यात येतो. जर ज्या लाडक्या बहिणींना पीएम किसान निधीचा व नमो महासन्मान निधीचा एकूण 12,000 रुपये मिळतात. मित्रांनो बघा ज्यांना पीएम किसान योजना व नमो शेतकरी महासन्मान निधीचे पैसे मिळतात एकूण 12,000, त्यांना मात्र इथे लाडकी बहीण योजनेद्वारे 500 रुपये देण्यात येणार आहे. हे त्यांनी क्लिअर करून सांगितलेलं आहे की 500 कोणाला मिळतील व 1500 कोणाला मिळतील. तर हे जे पैसे आहे हे आता तुमच्या खात्यात लवकरच येणार आहे, कारण इथे प्रोसेस सुरू झालेली आहे व आर्थिक वर्ष सुद्धा संपलेले आहे व आता इथून नवीन आर्थिक वर्ष सुरू झालेले आहे. मी तुम्हाला पहिले जे व्हिडिओ दाखवला त्या व्हिडिओमध्ये त्यांनी पूर्ण ही माहिती सांगितली की कशा प्रकारे आर्थिक वर्ष संपल्यावर आपण नवीन आर्थिक वर्षात प्रवेश करतो आणि त्या नवीन आर्थिक वर्षात आपण लाडक्या बहिणीचे पैसे वाटप करणार आहोत. म्हणजेच आता एक नवीन आर्थिक वर्ष सुरू झालेलं आहे आणि या आर्थिक वर्षात आता तुम्हाला लगेच पैसे मिळायला सुरुवात होणार आहे. तर मित्रांनो बघा 1500 रुपये आणि 500 रुपये इथे लाडक्या बहिणींना मिळणार आहे. तर हे आपण क्लिअर मागेच केलं की 1500 कोणाला मिळेल आणि 500 कोणाला मिळेल. तो जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही लगेच बघून घ्या. आपल्या या चॅनलवर तो व्हिडिओ आपण दिलेला आहे. माहिती जर आवडली असेल मित्रांनो तर या माहितीला तुम्ही लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करत आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. धन्यवाद.